नमस्कार मैत्रिणी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ पेंडिंग होता आपल्या यात्रेचा, जे की आपली यात्रा 10 तारखेलाच झालेली आहे. तर पण व्हिडिओ एडिटिंग करायला मला टाईमच नाही भेटला गावाकडे असल्यामुळे. म्हणलं चला आता थोडंसं लेट टाकू, पण काय हरकत नाही. तर आमच्या इथं काळभैरवनाथ म्हणजे श्री भैरवनाथ यांची यात्रा भरते भैरवनाथाची. आणि इथं असं काठी कावडी पाणी असं काही सगळ्या गोष्टी असतात. तर ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसतच राहील. तर गावाची यात्रा म्हणजे एक आपल्यासाठी एक वेगळीच मजा असते आहे का नाही. आणि खूप इतसार पब्लिक होतं, इतकं पब्लिक होतं की डेंजर्स. आणि हे आहे आमच्या देवाची काठी. आणि काठी देवाची काठी मिरवणूक झाल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं लगेच जे काय आपले पैठणला गेलेले असते तर पाणी आणण्यासाठी कावडीचं, ते पण कावडीचं पाणी वगैरे घेऊन येतात देवाला. आणि पायी येतात बरं का कावडीचं पाणी शिवपालन नाही किंवा शिवायचं नाही असं नाही, त्या व्यक्तीला जाऊन असं खूप काय आहे. आणि जे काय ते देवाचा चमत्कार आपण म्हणतो. आणि खूप पब्लिक केलं होतं पाणी. आणि इतकं म्हणजे कसं आहे त्यांच्याकडून असं कसं तरी वाटत होतं ना, कारण कुठंतरी त्यांच्या पायाला असे फोड वगैरे आलेले होते. त्याच्यामध्ये माझे लेट पण गेलेले होते. आणि इथे ना मी इतका डीजेचा आवाज येत होता बापरे. डीजेचा आवाज येत होता त्याच्यामुळे तुम्हाला म्हणायचं डीजेच्या आवाजाने आपल्या व्हिडिओला कॉपीराईटही करू शकतो. त्याच्यामुळे ना आपल्याला पैसे दिला भरपूर ठिकाणची यात्रा होती. तर सकाळच्या जवळपास 10:30 वाजत आलेली होती. त्याच्यामुळे खूप डोर होता. पण असं वाटलंच नाही की एवढं ऊन लागतं. साधं जरी गेलं ना पूर्ण तरी किती ऊन लागतं. पाणी कावडीचं पाणी आणण्यासाठी गेलं आहे त्यांच्या टावर. आणि जे पलीकडे दिसतंय ना लिंबाच्या झाडाच्या पलीकडे, ते आमच्या गावातलं ग्रामदैवत म्हणजेच भैरवनाथाचं मंदिर. एकदम मोठाले व्यक्ती तर खूप होते बरं का. आणि हे बघा ना एवढे छोटे छोटे लेकरंसुद्धा गेलते की जे की पाणी आणण्यासाठी. त्यानंतर सकाळी यात्रेचा सगळा कार्यक्रम आवरल्याच्या नंतर आम्ही गेलो महाप्रसाद घ्यायला. कारण की महाप्रसादामध्ये पुरी भाजी बुंदी भात असं काही पदार्थ ठेवलेले होते. नंतर जेवण केल्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक पण बनवायचा होता. आणि ते आता जे काय आहेत ना ते माझ्या सासूबाई आहेत, ते पोळ्या वगैरे बनवत आहेत. आणि खरं सांगू का त्यांना पण व्हिडिओमध्ये यायला खूप जास्त आवडतं. कारण की मला पण असं खूप चांगलं वाटतं की जेणेकरून मला माहिती माझं चॅनल अजून ग्रोथ नाही झालं, त्यांच्या आशीर्वादाने माझं चॅनल नक्की ग्रोथ होईल. तर बघा त्या अशा मस्त अशा पुरणपोळ्या बनवत होत्या. तर आमच्या इथं जत्राला प्रत्येक ठिकाणी तर माहितीच आपण कोणताही सण असो किंवा यात्रा असो पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला बनवावाच लागतो. छान मस्त अशा चुलीवर मस्त खमखमीत अशा पुरणपोळ्या बनवायचं काम त्यांचं चालू होतं. आणि तोपर्यंत आम्ही ना आतमध्ये दोघीजणी आपले बाकीचं म्हणजे बाकीचा स्वयंपाक आवरून घेत होतो गॅसवरती. तर त्या सासूबाई काय म्हणल्या मी तोपर्यंत पुरणपोळ्या बनवते चुलीवर, तुम्ही बाकीचं काम आवरून घ्या. म्हणून म्हणलं चला आता आपल्याला आतलंच काम आवरून घेऊ. हे आपलं शिवांश का बरं नाही असं गोळा खाल्लेला कपड्यावर. आत्ताच आम्ही गोळा खाल्लाय. त्याच्यानंतर आता 4 वाजलेत. 4 वाजलेत आता. त्याच्यामुळे आता चादर पेले. आता पोपट भरलाय बघा. तुम्हाला दाखवलंच पुरण. हे पुरण काय केलंय काय हे पुरण. हे पुरणपोळीचं पीठ आहे ना ताई. पुरणपोळीचं पीठ इथं पुरण इथं चुलीवर करतो आम्ही बघा. दिदे इथे घाम आलाय तुला पाणी येते खूप.
हे बघा मग असे लाडू पण झालते, पण त्याचा व्हिडिओ नाही घेतला. रात्रीच बनवत होतो पण अचानक लाईट गेली. त्यानंतर इथे ना संध्याकाळच्या 4-5 वाजता आहे ना आमच्या इथं शेरणी वाटली जाते. पेढ्याची किंवा गुळाची जे काय असेल ती शेरणी वाटली जाते. आणि त्याच्यामध्ये आहेत ना जे पुरुष लोक आहेत ना ते असे तुम्ही तर बघितलंच लेझिम वगैरे खेळले जातात. आणि इथं असं बायकांना असं लिंबाच्या पाल्याने असे म्हणजे आपण असे लिंबाच्या पाल्याने असं झाडू कसं घेतो आपण तसं करतात. त्याचं काही मला व्हिडिओ शूट करायला एवढं जमलं नाही बरं का. त्यानंतर सगळं गावातलं आवरल्याच्या नंतर आम्ही आहे ना आमच्या जे शेतामध्ये बांधलेलं जे मंदिर आहे ना तिथं दर्शनासाठी आलो होतो. आणि सगळे होते तर इथं बघा आम्ही छान असं सडा रांगोळी वगैरे सगळ्या काही गोष्टी केलेल्या होत्या दीदीने. आणि तर बघा असं आहे आमच्या शेतातलं मंदिर. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. इकडं माझे दीदी वगैरे बसले होते आणि ज्या लाल साडीवाले आहेत ना हे माझ्या सासूबाई ते तर तुम्ही मागच बघितलं. मग नंतर काय सगळ्यांच्या पाया वगैरे पडवून घेतलं, थोडं मोठ्यांचे आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्याच्या नंतर असेच गप्पा गोष्टी होत गेल्या, कारण की चेष्टा मस्करी, कारण की बऱ्याच दिवसातून जे काय आपल्या गाठीभेटी होत असतात मग त्याच्यामुळं प्रत्येकजण आपल्या चेष्टा मस्करी करीतच असते. त्याच्यामुळे तेच गप्पा चाललेले होते आमच्या इथं. त्यानंतर शिवांशन ते गावात घेऊन गेले ते की गावात यात्रा आलेली होती ना तर तिथं त्यांचा फुल मस्त एन्जॉय चालला होता. कोणाचं काही असो त्यांचा तर फुल एन्जॉय चालू होता. ते तुम्हाला दिसनच पुढं. आणि ते जे त्याच्या मिक्की माऊसमध्ये जे काही गाणं लागलेले होते ना त्या गाण्याच्या तालावरच त्यांचा डान्स चाललेला होता बरं का. प्रिशू तर पाहू शकता तुम्ही, इतकी छान डान्स करत होती ना ती. मग काय संध्याकाळी आम्ही गेलो गावामध्ये. म्हणजे गावामध्ये गेल्याच्या नंतर गावामध्ये याच्यासाठी गेलो की आमच्या गावामध्ये आलेली होती गोल्डन गर्ल, म्हणजेच तिचं नाव आहे सुवर्णा काळीचा ना. मस्त असा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि खूप मस्त छान डान्स केला बरं का. आणि यात्रा म्हणलं की सगळ्या गोष्टी आल्याच, ऑर्केस्ट्रामध्ये जे काय असं बाकीचे कार्यक्रम, अशा यात्रेला कार्यक्रम होतातच प्रत्येक ठिकाणी. आणि खरंच कार्यक्रम खूप छान प्रकारे झाला बरं का. पब्लिक पण खूप होती. त्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी आम्हाला ना आमच्या इथं ना फिरिंगाई देवीचं मंदिर आहे. तिथे आहे ना म्हणजे नैवेद्य वगैरे घेऊन जावं लागतं. त्या इथं पण जत्रा असते. तर हे आहे आमच्या गावातील फिरिंगाईचं मंदिर. आणि तिथे आहे ना अशा परड्या वगैरे जे काय भरावं लागतं, आपण घरचं पीठ मीठ ते जे काय आहे घेऊन जायचं. आणि अजून आहे ना खरं यात्रेला म्हणजे असं खूप थोडंसं लेट होतं. यात्रा म्हणजे संध्याकाळी आपली पालखी जी छबिना म्हणतो आपण, ती पालखी मिरवणूक पण होती. पण इथं थोडे लोक यायला लागले होते कारण गर्दी खूप वाढायला लागली होती. आम्ही पण इथं दर्शन वगैरे घेऊन थोडंसं बसलो होतो, कारण की दर्शन घेतल्याच्यानंतर मंदिरात थोडं बसतात. मग म्हणून आम्ही पण थोडंसं बसलो, प्रसाद वगैरे घेतला. कारण आम्हाला पण घरी जायचं खूप घाई होती, कारण की ना रोड छोटा आहे. आणि परत जर एकदा जर गुंतलं ना रोडच्या ह्याच्यामध्ये गाडी किती वेळ बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं दर्शन वगैरे पण झालं. त्याच्यामुळं मग परत मुलं पण खूप त्रास देतात. त्याच्यामुळे आम्ही ना लवकरच आलतो. यात्रेला थोडंसं लेट होतं, पण म्हणलं आम्हाला काय थांबायला टाईम नव्हता. त्याच्यामुळे ना आम्ही लगेच घरी निघणार होतो. आणि असं काय वातावरण आहे बरं का. खरंच खेड्यागावातलं वातावरण खरंच खूप मस्त राहतं बरं का. तर तुम्हाला दिसतच असं वातावरण. इकडे ना खाली चालू होता परड्या भरायचा कार्यक्रम. त्यानंतर मग चला आता आम्ही घरी आलतो. घरी आल्याच्या नंतर लगेच साडी वगैरे चेंज केलं. बापरे, असं किती वेळा साडी चेंज करावं लागली असं ना. तर ते सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा असं चालू होतं. आणि इकडं आमचं हे बघा आमचं आंब्याचं झाड वगैरे आहे. कपडे वगैरे राहिले होते काढायचे. मग साडी चेंज केली, लगेच कपडे वगैरे काढून घेतले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज मस्त असं झणझणीत ना पिठलं आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या होते. इथं मस्त असं पिठलेलं आदन वगैरे दिलं. आणि इकडं ती प्रिशूचं आणि तिच्या काकाचं असं चालू होतं माझ्या मस्करीचं काम. असं काही गावाकडचं वातावरण असतं आणि अशी काय आमची जत्रा होती. तर चला तर मग बाय बाय.